जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला। 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 नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला। 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 नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला। 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 नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला। 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 नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। नटवर नंदलाला गिरिधर गोपाला। जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला।
जय जय बदरी विशाल नटवर नंदलाला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सगळ्यांना फक्त जे असते मग आपल्याला पुढे ठेवलेलं ते मांडीवर घ्या म्हणा पुढे पुढे सारखं मागे बसायला तर जागा नाही आता भरले आता आहे बरं सूचना अशी आहे की ज्या बॅग घेऊन आलेल्या आहेत तर त्या अशा साईडला ठेवा किंवा मांडीवर घ्या आणि थोडं पुढे सरकून घ्या जर मागे बसायला अडचण येते लोकांना तर ती येऊ नये म्हणून बॅग तू नाही बस आणि सोयीस्कर अंतर ठेवून बसा म्हणजे तुम्हाला मोकळं बसता आलं पाहिजे ठीक आहे आता याच्या बाजूची जागा मोकळी आहे बघा ते जे मागचे आहे ते पुढे येऊ शकतात या चष्म्यावाल्या बाईच्या बाजूला नाही समजलं तोच उठून कर हां थोडं मोकळंच बसा पण मागून कोणी आलं तर त्यांची सोय करून ठेवली आहे आपण आता या छोकरीच्या मागे बसायला जागा आहे पण ते बघा मागे बसले बरोबर पुढे यायला भीती वाटते पुढे आले की टार्गेटवर असतं ना मला आजचा श्लोक नंबर 36 बरोबर आहे ठीक आहे तर आपण काल पहिले एक होमवर्क दिलं होतं होमवर्क माहीत आहे ना हां तर ते करून आणलं असेल तर आमच्याकडे पहिले जमा करून द्या तुमच्याच रांगेतल्या एका व्यक्तीकडे पुढे पुढे पाठवा जागेवरून तुमच्याकडे घ्या सगळे पहिले हां होमवर्क काय होता स्वर्गात जाण्यासाठीचा CV हां झालं अजून कोणाचं राहिलं आहे
काल आपण क्रमित शब्द असा पाहिला होता, क्रम. आणि त्यातलं उदाहरण बघितलं होतं की भारताला मान्य असलेला सगळ्यात पहिला आयकॉन राम. आणि रामाच्या धनुष्यबाणावरून आपण ते संतुलन ही गोष्ट आठवून घेतली होती की संतुलन होणार, बॅलन्स एव्हरीथिंग. आता भागवत जे चालू आहे त्याचा आयकॉन कोण आहे? कृष्ण. आणि रामाच्या नंतरचा पुढचा अवतार कोणता होता? कृष्णाचा. कृष्णाच्याकडे शस्त्र कोणतं होतं? चक्र. म्हणजे आता कृष्णाने काय सूचना दिली आहे की रामाने सांगितलं संतुलन करा आणि ज्या निशाण्यावर तुम्हाला तुमचा फोकस ठेवायचा असेल तितकं ते ताण घेतल्याशिवाय निशाणा लागत नाही. ही गोष्ट रामापासून शिकलो की तुम्हाला ताण द्यायला लागेल. मग तो ताण कशाचा द्यावा लागेल? तर संतुलन करून तुमचं टार्गेट, तुमच्या जीवनाचा ध्येय आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्याकरता त्या ध्येयावर नजर ठेवून मारलेला बाण. मग तो अंतर पाहून, जशी गोफण असते ना, गोफण जितक्या लांब टाकायची आहे तेवढं ताणतात ते, पण ताण द्यावाच लागेल. त्यामुळे असं नका समजू की आपण 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत बसलो तर मग काही मनोरंजन होईल, काही होईल. ताणच होईल तो थोडासा. म्हणजे ताण दिल्याशिवाय ते गोफणीतला दगड पुढे जात नाही. आणि त्यानंतर आला कृष्ण आणि भागवताचा आयकॉन आहे कृष्ण. कृष्णाच्या हातातलं सुदर्शन चक्र. कृष्णाने काय सांगितलं आहे ते दंडगोलाकार चक्र किंवा गोल. त्याने सांगितलं हा क्रमित प्रवास आहे. हा तुम्हाला ताण द्यायला पाहिजे. हे पहिलं बेसिक समजलं की त्यानंतर पुढचं लक्षात ठेवायचं की हा प्रवास असा चक्रासारखा आहे की जर बालपण आलं तर वृद्धानंतर मृत्यू परत. पण मग हे कोणाचं आहे? हा क्रमित प्रवास आहे कोणाचा? चेतनेचा आहे की शरीराचा आहे? शरीराचा आहे. आणि शरीराचा क्रमित प्रवास आहे म्हणून ते पहिल्या बोटात धारण केलेलं आहे. हे जे पहिलं बोट आहे ना, हे गुरुच आहे. गुरुच्या बोटात धारण केलं आहे. याला तर्जनी म्हणतात ना. तर्जनीमध्ये चक्र धारण केलं आहे. आणि ते बोटात धारण केलेलं चक्र स्थिर नसतं, ते तिथल्या तिथे फिरत असतं. म्हणजे चक्राकार विचार, चक्राकारच भावना आणि चक्राकारच इच्छा. तुम्ही एक प्रयोग करू शकता की 7 दिवस आपले झोपताना विचार लिहून ठेवायचे. 7 दिवसानंतर असं लक्षात येईल की तेच विचार आपण करतो आहे. आपण लिहून ठेवत नाही म्हणून लक्षात येत नाही. पण लिहून जर ठेवलं तर बरोबर त्याच विषयावरचे तेच येत आहे. म्हणजे ते चक्रासारखं फिरणं चालू आहे. आणि त्याने सांगितलं की जो स्थिर राहिला तो ह्या चक्राला फिरवतो, तो चक्राच्या सोबत फिरत नाही. बोट कसं आहे? हाँ, तो जो स्टेबल रहने की कला जिसने सीख ली की बस. आता त्याला आपण बोलीभाषेमध्ये समजायचं तर असं म्हणू शकतो शांत राहण्याची. की ज्याला ती शांत राहण्याची कला आली तो चक्राला फिरू देतो, पण तो चक्रासोबत फिरत नाही. आणि हेच तत्त्व बरोबर ओळखण्याकरता भागवतकारांनी एक शृंखला गुंफली. कथा, एक स्टोरी, त्यात दुसरी स्टोरी, तिसरी स्टोरी. आणि आपण पाहतो आहे तन्मात्रावर आपण विचार का करतो आहे? कारण कपिल मुनी आपल्या मातेला सांगत आहेत आत्मज्ञान. आता आत्मज्ञानाकडे जाण्याकरता सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 5 तन्मात्रा आहेत त्या तन्मात्रा त्यांनी पहिले घेतल्या.
या बाबतीत तर व्यास महाराजांच्या बुद्धीचं कौतुक करायला पाहिजे. डिस्कशन आई आणि मुलामध्ये आहे. मग ते डिस्कशन अशा पद्धतीचं आहे की आईला पूर्ण कळालं पाहिजे की काय चाललं आहे, हे कशा पद्धतीने सूत्र आहे की तुम्ही स्टेबल राहा आणि ते चक्र फिरू द्या. ज्या वेळेला ते चक्र तुम्हाला कोणावर तरी सोडायचं असेल, तुमच्या विचारांचं, भावनांचं, इच्छेचं, तर त्यावेळेला मग तो ते बोट असं करेल आणि चाललं जाईल तिकडे, दिशा निर्देश करेल फक्त. मग कृष्णाने ज्या ज्या वेळेला आता आपण टी व्ही सिनेमात पाहतो किंवा सुदर्शन चक्र सोडलं म्हणजे काय केलं, बोटाला धक्का दिला असेल तेव्हा सुटलं ना. बोट स्थिर ठेवलं तर नाही, मग त्याला असा कुठेतरी झटका दिला असेल आणि तो झटका एकदा आपण स्वतःला दिलाच पाहिजे की काय चाललं आहे हे आपल्याभोवती. थोडा झटका दिला की मग लक्षात येते की अरे सगळी गडबड होऊनच राहिली आहे. मग हे सगळं रोजचं दैनिक अनेक कार्य चालू असूनही गडबड होते. मग ती गडबड कुठे होते नेमकी? स्थिर राहणारं जे बोट आहे ते स्थिर आहे का? त्याच्याभोवती फिरणारं सुदर्शन चक्र कोणतं? आणि चक्राचंही नाव काय म्हटलेलं आहे? सुदर्शन. म्हणजे ते चक्र फिरतं आहे पण ते बघायला गोड वाटतं. त्यामुळे भौतिक जगामधल्या ज्या ज्या गोष्टी असतील ना, त्या अनुभवायला, बघायला गोड वाटतात. पण आध्यात्मिक जग म्हटलं की मग त्या भौतिक गोष्टीपासून थोडंसं बाजूला यायला लागतं. आणि बाजूला यायची गरज नाही, म्हणजे खूप लांब नाही यावं लागत. आरती झाल्यानंतर काही ठिकाणी डायरेक्ट मंत्रपुष्पांजली म्हणतात, परंतु मंत्रपुष्पांजलीच्या अगोदर काय म्हणतात? म्हणा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव सर्वं मम देव देव. समस्तेन्द्रियं वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. बस शेवटी काय आहे? करोमि यत यत. जो जो भी कर रहे हैं वो सब नारायण के चरणों में समर्पण है. आता जे आणि असं म्हणून स्वतःभोवती फिरतात आणि कमीत कमी 3 वेळा तरी फिरायला पाहिजे. म्हणजे कुठे लांब जावं लागेल का? भौतिक जगापासून जर टर्न घ्यायचा आहे तर आपल्याला काय वाटते? बहुत कुछ करना पडेगा. कुछ नहीं करना पड़ेगा, जगह पे घूम जाओ. चक्र काय आहे? ते स्थिर आहे बोट आणि ते जागेवरच फिरत आहे. मग असं ताण नका घेऊ की बापरे परमात्मा प्राप्त करायचा आहे, भागवत कळत नाही, मग कसं होईल? काही नाही होत, जागेवर फिरा. पूर्वेकडे तोंड आहे, थोडं उजवीकडून असं राईट टर्न घ्या आणि बघा आपल्या अवतीभोवती काय चालू आहे. सुदर्शन चक्र कसं फिरत आहे हे सुदर्शन आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं बोट आहे ते स्थिर राहायला पाहिजे. आणि हे बोट कोणतं आहे? पॉमिस्ट्रीच्या नियमानुसार गुरु का आहे. तर मग हा गुरु नेमका, मग गुरुला प्रदक्षिणा घालायची आहे की काय करायचं आहे? स्वतःभोवती फिरताना गुरु का तो कोई संबंध नाही रहता. मग नेमका हा गुरु आहे कुठे? गुरु याचा अर्थ काय होतो? गुरुत्वाकर्षण. गुरु याचा अर्थ काय होतो? जड, वजनदार. मग हा जड आणि आकर्षण करणारा गुरु आहे कुठे? प्रेताला किती सजवलं आणि एखाद्या स्त्रीचं प्रेत असलं तर तिला जिल्हा सुंदरी किंवा
महाराष्ट्र सुंदरी असा किताब मिळेल का? का नाही मिळणार? चांगली सजवायचं खूप, मग काय कमी राहील त्यात? चेतना नाही आहे, तेवढंच एक कारण आहे. विश्वसुंदरी तर लांबच, पण आपलं गल्लीतल्या सुंदरीचा एक किताब मिळणं मुश्किल. त्याचं कारण एकच आहे, चेतना नाही आहे. आणि चेतना ही स्थिर आहे. मग गडबड करणारं कोणतं आहे? जे दिसणारं सुंदर दर्शन ते कोणतं आहे? ते आहे देहाचं. देह दिसायला सुंदर आहे, बाहेर बघायला सुंदर आहे. मग स्वतःभोवती पहिले फिरायचं आहे. कपिल मुनी देवभूतीला सांगताना सांगतात की शब्द तन्मात्रा, नंतर स्पर्श तन्मात्रा, 2 सांगितल्या, पण शब्द तन्मात्रामध्ये ध्वनी सांगितला. आता आईला ह्या ध्वनी संबंधी सांगणं म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. मग ते कारण कोणतं आहे? की हे जे चक्रासारखं आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे चक्र आहे, हे सारखं फिरत राहणार आहे. आणि बाहेरचं जग हे सुदर्शन आहे. मग अजून एक आतमध्ये जग आहे, आणि आतमधलं जगच बाहेर वेगळ्या पद्धतीने पडत असतं. आपल्याला टास्क दिली होती पहिल्या दिवशी, 2 गोष्टीवर काम करायचं. पहिले कोणतं? मोह. नंबर 2, आता हे आहे कुठे? बाहेर आहे का? नाही. सर्प डोळ्याने पाहिला, पण भीती कुठे निर्माण होते? आतमध्ये. म्हणजे सगळंचं सगळं लक्ष कुठे ठेवायला सांगितलं आहे? आतमध्ये. आणि तेच होत नाही आहे. मोह निर्माण होतो, पण तो कुठे निर्माण होतो? आतमध्ये. मग कपिल मुनी देवहूतीला सांगतात की माते, हे सगळं जे काय चाललेलं आहे ना, हे बाहेर काही नाही आहे. म्हणून तुला जो शब्द सांगितला, जो ध्वनी सांगितला, त्या ध्वनीपासून तुला काय शिकायचं आहे? ध्वनीपासून एकच शिकायचं आहे की जर का कोणी कौतुक करायला लागलं तर कौतुक करताना शब्द बोलल्या जातात, पण नुसते शब्द बोलल्या जातात की शब्दासोबत ध्वनी येतो? हां. तर आता बघा, आईला समजून सांगताना कपिल मुनी काय सांगतात की तू शब्दाकडे नको बघू, तुझा फोकस ध्वनीवर ठेव. कारण ध्वनीने शब्द निर्माण झालेला आहे. ध्वनीला वाहून नेणारा आकाश आहे, सामावणारा आकाश आहे. ऐकतं तर ते कानही आकाश आहे. त्यामुळे तू ध्वनीकडे लक्ष दे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की शब्द जे आहे ते ऐकल्या जातात कानाने. हे थोडंसं नीट समजून घ्या. शब्द, कौतुकाचे शब्द ऐकले गेले कानाने, शरीरावर काय परिणाम झाला सांगा? शरीरावर काय परिणाम झाला? कसा? अच्छा, शरीरावर कसा परिणाम झाला? तर आनंद झाला. हां. तर शरीरावर जेव्हा आनंद दिसतो, तर मग आता आपण भागवतात बसलेलो आहे, मग आता आपल्या चेहऱ्यावर आनंद का नाही दिसत? जर दिसतोच आहे शरीरात, तर मग तो आताही दिसायला पाहिजे ना. एकदम सिरियस किंवा काहीतरी वेगळं घेऊन आलो आपण घरून, मग तो आनंद दिसत का नाही? मग शरीरावर परिणाम होतो, तर तुम्ही म्हणता की तो आनंद होतो. ओके. मग एखाद्याने स्तुती नाही केली, तुमच्या उणीवा दाखवणं सुरुवात केली, आता कुठे परिणाम होईल? शरीरावर काय परिणाम होईल ते सांगा. हां? चेहरा नाराज होईल. तर आता चेहऱ्याचं नाराज होणं हे चेहऱ्यावर अवलंबून आहे की अजून कशावर? चेहऱ्याचं आनंदित होणं हे चेहऱ्यावर अवलंबून आहे की अजून कशावर? हां हां ना. मग कानावर काय परिणाम झाला आहे? ऐकलं, कानावर काय परिणाम झाले?
ऐकलं तो परिणाम चेहऱ्यावर. हां, चेहऱ्यावर कसा झाला पण मनाने त्याने ठरवलं काय. नक्की सांगा, म्हणजे ते मन हां ज्ञानाने काय ज्ञानाने किंवा मला बोलला वाईट मन वाटलं. आणि भावना पण बुद्धी पण हां? खराब बोलले म्हणून बुद्धीलाही खराब वाटतं. खराब बोलले म्हणून बुद्धीला खराब वाटतं की मनाला खराब वाटतं? नाही, नक्की सांग. असे इकडे तिकडे असं नको, काहीतरी कन्फर्म पाहिजे. कपिल मुनी देवहूतीला समजावून सांगतायत. आता बघा, एक आई की जिला अध्यात्माचं काहीच माहीत नाही, तिने फक्त जन्म दिलाय. भागवत साहेब लक्षात येत आहे ना? हां, तिने फक्त जन्म दिलाय, तिला बाकी काही माहीत नाही की हा माझा मुलगा आहे, एवढंच तिच्या नॉलेजमध्ये आहे. आता ती आई त्या मुलाकडून समजून घेते आहे, तर तुम्ही ते चित्र इमॅजिन करा डोळ्यासमोर की कसं चाललं असेल ते. आणि तो मुलगा तिला सांगतो आहे की आई, ध्वनीच सगळं काही आहे, शब्द नाही. मग आता ध्वनी शरीरावर परिणाम करतो की अजून कुठे करतो तेवढंच सांगा फक्त. म्हणजे चेहऱ्याचा जर आनंद झाला असेल तर चेहरा, मग तर प्रेताचाही चेहरा आनंदी असू शकायला पाहिजे होता, असू शकायला पाहिजे की नाही? क्या बोल रहे आप? नाही? हां हां हां, तर मग जे चांगले शब्द ऐकले त्याचा परिणाम कुठे झाला? आता ही म्हणते मनावर होतो, कोणी म्हणतं बुद्धीवर होतं, तू म्हणते अंतःकरणावर. आपण म्हणतो ना चित्त प्रसन्न होते, आत्मा. अच्छा, माइंड डिफरेंशिएट नाही करत. हां माइंड डिफरेंशिएट नाही करत. डिफरेंशिएट आपणच ठरवतो ना, ही आनंदाची गोष्ट आहे किंवा ही आपल्याला. आता एखाद्या भिंतीकडे बघून तुम्ही काय काय बोलले तर भिंतीवर काय परिणाम होईल? का नाही होणार? हां, त्याच्यात हां जीव नाही, नॉन लिव्हिंग ॲटम आहेत. मग आपल्यावर का परिणाम होतो? हां, ठीक आहे, आपण चेतना आहे म्हणून आपल्यावर परिणाम होतो. बरं, आपण चेतना आहोत की शरीर आहोत? हां, ठीक आहे. तर जो समोरचा स्तुती करून बोलला ते कानाने ऐकलं की चेतनेने ऐकलं? चेतना आहे म्हणून कानाने. हां, ठीक आहे. म्हणजे ध्वनी शरीर ऐकू शकतं का? नक्की ना? म्हणजे कानाने जरी ऐकलं तरी ती चेतना त्या कानाच्या मागे असल्यामुळे त्या चेतनेने ते ऐकलं. मग जर ध्वनी शरीर नाही ऐकू शकत तर मग एखाद्याने स्तुती केली तर ती आपली स्तुती केली असं कसं समजता येईल? हां, हे कपिल मुनी आईला सांगतायत की तू असं कसं काय समजते की तुला कोणी आलं आणि म्हटलं की बघा तुमचा कपिल किती हुशार आहे आणि त्याने असं केलं आणि तसं केलं, तर आई फुलून जाते लगेच. तर तू असं कसं करू शकते? आता आश्रमात कोणीतरी म्हटलंही असेल तिला की तुमचा पोरगा फारच विद्वान आहे, तर मग थोडंसं 2 इंच मांस अंगावर चढलं असेल देवहूतीच्या. तेव्हा त्याने सांगितलं की हा तर ध्वनी आहे. मग ध्वनी ऐकून तू कसं काय समजली? आणि जर तू समजली की हे तुझी स्तुती आहे तर नेमकं तू कोण आहे? मग तू शरीर आहे का की चेतना आहे? बुवा इकडे या ना, इथंच नाही, या समोर या, असं नाही.
आप्पाच्या शेजारी बसा. तर ही गोष्ट थोडीशी समजून घ्यायसारखी आहे. कपिल मुनी काय म्हणतात की त्याने जे शब्द बोलले ते शब्द तुझ्या कानापर्यंत आले तर त्याचा कानावर काही परिणाम झाला आहे का? म्हणजे आता 2 पार्ट हे गोष्ट समजून काय करतात, 2 हिशोब धरा की एक शरीर आहे, एक चेतन आहे. मग एखादा बोलल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर झाले का? त्याचे परिणाम कुठे झाले? मन बुद्धीवर. आता मन बुद्धी बाहेर आहे की आत आहे? हां, म्हणजे परिणाम कुठे झाला? आतमध्ये. आता तुम्ही जर त्याच्यासमोर देह म्हणून आहे की नाव तर देहालाच आहे ना, तर तुम्ही समोरचा माणूस देह धरूनच बोलतो आहे. मग देहाला जर काही परिणाम नाही झाले तर मग त्याच्या स्तुतीला स्वीकारायचं कोणत्या बेसवर? एखाद्याने स्तुती केली तर ते स्वीकारायचा प्रश्नच येत नाही ना. म्हणजे कृष्ण जे सांगतोय, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, की तुम्ही एखादा निंदात्मक शब्द बोलले तर त्याने देहावर काही परिणाम झाला आहे का? त्याला साध्या भोळ्या मराठी भाषेमध्ये म्हणतात की ते बोलले तुला तर तुझ्या अंगाला छिद्र पडले का? हे वाक्य आलं कुठून? मग ते कोणाला बोलले? तुम्हाला देह धरून बोलले. मग त्याचा परिणाम कुठे झाला? ती ध्वनी आहे. मग ती ध्वनी आहे, फक्त ती ध्वनी थोडी वेगळ्या सुरात येते आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला काहीतरी आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा ती वेगळ्या सुरात येते आहे. तर ती ध्वनी म्हणून धर, शब्द म्हणून नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. स्तुती असो चाहे निंदा असो, तो एक ध्वनी आहे बस. आणि तो ध्वनी आला आहे तर त्याने शरीरावर परिणाम नको व्हायला पाहिजे. येत आहे का डोक्यात? जरा कान जास्त मोठे करून ऐकावं लागेल. त्यामुळे ही ध्वनीची गोष्ट सगळ्यात पहिले कपिल मुनी सांगतात समजून की ही ती ध्वनी आहे. आणि मग ते आईला असंही सांगतात की बघ, हे जे 5 पंचमहाभूत आहे, या पंचमहाभूतामध्ये हे पंचतन्मात्रा आहे. हरिपाठामध्ये एक ओळ येते, 7 5 3 दशकांचा मेळा. पुढे काय? एक तत्वी कळा दावी आहे. की हे जे सगळं एक आहे असं तत्व दाखवणारी ती कळ हरी सांगतोय. हरून नेणारा हरी. तर पंचतत्व जे आहे ह्या या तन्मात्रामध्ये, मग पंचतन्मात्रा जर पंचमहाभूताशी संबंधित आहे आणि साऊंड जो आहे तो साऊंड ह्यांच्याशीच संबंधित आहे, तर तो फक्त साऊंड आला आहे, शब्द नका करू. म्हणजे समोरच्याच्या बोलण्याचा फक्त साऊंड आहे का, शब्द नाही. असंच कदाचित कपिल मुनीला देवहूतीला सांगायचं असेल. त्यामुळे काय होईल ना की स्तुती ऐकल्यावर तुला हर्ष वाटणार नाही आणि निंदा ऐकल्यावर तुला निराशा येणार नाही. की तो साऊंड ऐकते. मग त्या साऊंडमध्ये थोडा फरक जास्त होईल. एखादा मधुर साऊंड येईल, एखादा कर्कश येईल, पण तो कर्कश जरी असला तरी तो साऊंड आहे. मग आता पंचमहाभूताने बनलेलं शरीर आणि पंचमहाभूतानेच बनलेलं हे जग, पृथ्वी तेज आकाश वायू, हे जे काय पृथ्वी आप तेज वायू आकाश, पंचमहाभूताने बनलेलं शरीर आणि पंचमहाभूताने बनलेलं हे सगळं जग. आणि सगळं जर आहे पृथ्वीपासून, हे पंचमहाभूत आहे. आणि ही जर गोष्ट लक्षात आली तर मग देवहूतीच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मग आम्हीच गणपती तयार करतो मातीचा
आणि आम्हीच त्याची पूजा करतो आणि आम्हीच त्याची आरती करतो, आम्हीच त्याचं विसर्जन करतो आणि उत्सवही आम्हीच करतो, नैवेद्यही आम्हीच करतो आणि आम्हीच नैवेद्य दाखवतो आणि त्याच्यानंतर तर हे कसं पंचमहाभूताचं हे जे चाललेलं आहे हे कसं समजून घ्यायचं, तर त्याच्या अगोदरच कपिल मुनींना देवहूती मातेच्या मनात हा विचार टाकायचा आहे की तू जर असं समजत असेल की मी ती मूर्ती बनवली आणि मी त्याला नमस्कार केला, तर मी त्याला का नमस्कार करू? कारण की ते मीच बनवलेली आहे आणि ती पंचमहाभूताशी संबंधित आहे आणि बनवणारही पंचमहाभूताशी संबंधित आहे. दोघंही पंचमहाभूताशी संबंधित आहे, म्हणजे आता दोघंही इक्वल तराजूत आहेत. मग इक्वल तराजूमध्ये आहे तर एक देव आणि दुसरा भक्त कसा? असा विचार देवहूतीच्या मनात येऊ शकतो की मग एक भक्त आहे आणि एक देव आहे, असं कसं काय? असं व्हायलाच नको ना. तो एकाच पंचमहाभूताचा एक पुतळा आहे, मनुष्य पंचमहाभूताचा एक पुतळा आहे आणि सगळी ही गोष्ट जर एनर्जी आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तर मग मी त्याच्यासमोर का नमस्कार करायचा? तेव्हा कपिल मुनीने हे सांगितलं की ज्या वेळेला स्वतःला स्वतःची पूजा करायची इच्छा होते त्याच वेळेला तो मूर्तीसमोर जाऊन नमस्कार करतो. आपण स्वतःला कसं काय नमस्कार करू? तुम्ही उभे राहा, तुमच्या पायावर नमस्कार करून पायावर काय होईल? मग आपल्याला पूजा करायची आहे स्वतःची, तर मग कसं? तर कपिल मुनीने हे तत्त्व देवहूतीच्या लक्षात आणून दिलं की त्याच वेळेला तो पूजेचा भाव निर्माण झाला की मी माझी कशी पूजा करू? तर मग पंचमहाभूताची एक मूर्ती तयार कर, मग ती धातूची असेल, मातीची असेल, दगडाची असेल आणि मग त्याची पूजा कर. म्हणजे आता तू स्वतःचीच पूजा करतो आहे, स्वतःचीच आरती चालली आहे, स्वतःलाच नैवेद्य दाखवणं चालू आहे. आणि ज्या वेळेला नैवेद्य दाखवून उचलून घेतो तर तुम्ही जरी खात असले तरी तो स्वतःच खातो आहे, कारण फरकच नाही आहे कुठे. म्हणून मंदिरांमध्ये गेल्यानंतर दर्शन करून देव आणि आपण वेगळे का नाही आहे? कारण तो देवच ज्या पंचमहाभूताचा आहे त्याच पंचमहाभूताचे तुम्ही आहे. आपणच आपली रिस्पेक्ट करतो आहे, आपणच आपली पूजा करतो आहे. म्हणून मग चप्पल घालून मंदिरात नाही यायचं, फुलं आणायचे. मग त्याच्यानंतर लोकांनी त्यावर शोध घेतला असेल किंवा असं 24 तास तर कोणी प्रसन्न नाही राहत, खुश रहना तो सबको नाही जमता. तर मग करायचं काय? तर मग ठीक आहे, फुलं द्या. म्हणजे सांगताना सांगतायत की मी आज चेहऱ्याने नाराज असलो तरी मी हे फूल आणलेलं आहे, हे टवटवीत आहे आणि हे तुला अर्पण करतो, म्हणजे हे मला जमलंच नाही अजून. 24 तास प्रसन्न राहणं मला नाही जमत आहे, म्हणून हे मी तुला अर्पण करतो, म्हणजे मलाच अर्पण करतो. गीतेमधले काही काही शब्द जे आहे ना ते खूप गजब आहे. कृष्ण सांगतो की तुला काही जमत नाही काय? आम तो आम समुद्धारता, मी तुझा उद्धार करेन. आता आपल्याला असं वाटतं मी म्हणजे कृष्ण. तिथं मीचा अर्थ आहे की तूच तुझा उद्धार करशील. तुझ्यामधला जो मी आहे ना तोच तुझा उद्धार करेल. मग आता तो मी फक्त डायव्हर्ट झालेला आहे भौतिक जगाकडे, आणि भौतिक जगाकडे डायव्हर्ट झाला एकदा की मग तिथं भेद तयार होतात. माझ्या बाजूने कोण आहे, माझ्या विरुद्ध कोण आहे, आणि मग हे माझ्या विरुद्ध कसे काय गेले, यांना तर मीच तयार केलं आहे, हे सगळं मग सुरू होऊन जातं. आणि मग जायला नको, मग अपेक्षा तयार होतात. आणि ही सगळी भानगड ते कपिल मुनी आपल्या आईला समजून सांगतात. म्हणून ते नभाचे उदाहरण देतात की बघ, आकाशातून पाणी पडतं, पृथ्वीवर पीक येतं, अन्नधान्य होतं, जीव पोचल्या जातात, पण कधीच समोर येत नाही. तसं चेतना आहे ना, ती शरीरात असते, ती कधीच समोर येत नाही. देह समोर असतो, दिसताना देह दिसतो, पण सगळा खेळ चेतनेचा आहे. आणि ही जोड आहे, ह्या जोडीनेच काम होतं.
टू व्हीलर में कितने वो टायर रहते हैं? तो चक्के 2 ही रहते, तो क्या 3 चक्कों की नहीं हो सकती क्या? थ्री व्हीलर म्हणलं. हां, 3 व्हीलर. मग ती कोण वापरतं? अपंग लोक. पण 2 व्हीलर कोण वापरतं? हां. मग तसं हे जे शरीर आणि मन ह्या दोघांना वापरायचं म्हटलं तर त्याला बॅलन्स सांभाळता आलं पाहिजे. ज्याला बॅलन्स सांभाळता येतो त्यालाच RTO लायसन देत असेल. बॅलन्स नाही सांभाळला आला तर मग लायसनचा काही संबंध येत नाही. तर एवढं मोठं तत्त्वज्ञान हे समजून सांगताना ध्वनीचा आधार घेणं. त्यामुळे जर का कोणी येऊन भराभर निंदात्मक बोलत असेल, रागवायची गरज नाही. तो ध्वनी ऐका, फक्त शब्द नका ऐकू. स्तुती ऐकताना तो ध्वनी ऐका, कारण तो ध्वनी फक्त जर ग्रहण केला तर मग तुमची स्थिरता कायम राहील. आणि शब्दाकडे लक्ष गेलं की गडबड झाली. आणि शब्द केव्हा जिवंत होतात? जेव्हा ते बोलल्या जातील. तोपर्यंत ते जिवंत नाही आहे, मृत शब्द आहे. बोलल्यानंतर मंत्र कागज पे लिखा शाही से, लेकिन जब तक उसको आप रटते नहीं तोपर्यंत काही नाही होणार. आता हा जो 36वा श्लोक आहे, श्रीमद भागवत महापुराण स्कंद 3 अध्याय 26 श्लोक नंबर 36. हा श्लोक सांख्य तत्त्वज्ञानातील सृष्टी उत्पत्तीच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक क्रमाचा पुढील टप्पा स्पष्ट करतो. क्रम. आणि सांख्य हे सांगतं साक्षीभाव, अहमभाव, ममत्व आणि वैर या 3वर व्यासांनी सांगितलेले 3 उपाय आहेत. एक तर अकर्ता भाव, नंबर 2 साक्षीभाव आणि नंबर 3 नित्यभाव. की हे काय? या 3वर ते 3 इलाज आहेत. तर सांख्यशास्त्र हे कपिल मुनीने काढलं म्हणून त्यांच्या नावावर ते आजही प्रसिद्ध आहे. की फक्त जगाकडे एक साक्षी भावाने बघायचं आहे, त्याच्यापेक्षा जगात दुसरं काही महत्त्वाचं नाही. कबीरही ओरडून सांगत होता की जगदर्शन का मेला. हे फक्त बघायचं आहे. हा मेला आहे, हा फक्त बघा, त्यात काही आनंद घ्यायचा प्रयत्न करू नका. झाला तर झाला. आता जे झेन आणि झी झेन नावाचे जे एक संप्रदाय आहे, ते लोक काय करतात की ते लोक असं म्हणतात की ह्या जगाकडे बघायचं, साक्षी भावाने बघायचं, परंतु तुम्ही त्यातला पार्ट नाही आहे. आणि हे समजणं एक चेतनेचा अत्युच्च स्तर आहे. आपली जी चेतना आहे ती चेतना भरकटलेली जर असेल तो उसको ऊपर उठाओ. A ग्रेड, B ग्रेड असं वर उचला. चेतनेला नॉर्मल स्तरावर ठेवू नका. आणि नॉर्मल स्तरावर राहिली की मग ती स्तुती आणि निंदेमध्ये अडकू शकते. मागील श्लोकामध्ये आकाश तत्वापासून वायू तत्वाची निर्मिती कशी झाली हे सांगितले होते. 36व्या श्लोकात भगवान कपिलदेव आपली माता देवहूती यांना वायू तत्वाची मुख्य लक्षणे आणि कार्य समजून सांगत आहे. आता आपण शब्द स्पर्श इथपर्यंत आलो आहे, अजून रूपापर्यंत नाही आलो आहे ना. तर आता वायू तत्व जे आहे, जे स्पर्शाचं मूलभूत तत्व आहे, जाणवतं ते. मृदुत्वं कठिनत्वंच शैत्यमुष्णवतमेव च एतत्स्पर्शस्पर्शत्वं व्यानत्वं नभसो गुणः. मऊपणा म्हणजे कोमलता, कठीणपणा म्हणजे थंडपणा, शीतलता आणि उष्णपणा म्हणजे गरम असणे, ही सर्व स्पर्श तन्मात्रेची लक्षणे आहेत. आणि या स्पर्शाला वाहून नेणे
किंवा शरीरातील प्राणाच्या हालचाली चालवणे हे वायूचे मुख्य कार्य आणि लक्षण आहे. जे आयुर्वेदाचा अभ्यास करणारे लोक आहेत ते जर का ॲसिडिटी सगळ्या शरीरात पसरत असेल तर त्याचा उपाय वातावर करतात की याच्या शरीरातला वात कमी झाला पाहिजे. कफ सगळीकडे पसरत असेल तर वात आणि पित्त आणि कफ हे 3 प्रकृतीवालं देह आहे. याच्यापैकी पित्त आणि कफ हे सगळं वातावर डिपेंड आहे. पित्त जेव्हा एका जागेवर होतं आणि त्याने डोकं धरणं, जळजळ करणं असं काही जर होत असेल तर वात वाढला की तो सगळीकडे ते पित्त नेईल. कफ वाढला की तो वात सगळीकडे कफ नेईल. म्हणजे वायू असा आहे की तो एका जागेवरची जर काही विकृती निर्माण झाली तर ती दुसऱ्या जागेवर घेऊन जातो. त्यामुळे बुद्धिमान वैद्य जे आहेत ते सगळ्यात पहिले वातावर काम सुरू करतात. हे म्हणजे समजदार, बुद्धिमान म्हणण्यापेक्षा समजदार वैद्य तो वातावर काम करतो. या श्लोकात प्रामुख्याने 2 गोष्टीचं वर्गीकरण केलेलं आहे असं दिसतं. प्रामुख्याने 2 गोष्टीचं वर्गीकरण. पहिलं स्पर्शाचे प्रकार. पहिलं वर्गीकरण आहे स्पर्शाचे प्रकार. टाईप ऑफ टच. हे कसे आहे स्पर्शाचे प्रकार? आपण जे काही त्वचेने अनुभवतो, मग ते मऊ असो वा कठीण, थंड असो वा उष्ण, तो केवळ स्पर्शाचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माला काय म्हणतात ते टॅक्टिकल सेन्सेशन. तो टच होतो तो गुणधर्म आहे. बस पहिलं. नंबर 2 वायूचं कार्य, फंक्शन ऑफ एअर. वायूचं कार्य काय? वायू हा केवळ वातावरणातील वारा नाही तर तो या सर्व स्पर्शाच्या अनुभूतींना वाहून नेणारा आणि शरीराच्या सर्व अंतर्गत हालचालींना प्राण, अपान, व्यान, उदान, समान इत्यादी रूपात गती देणारा आधार आहे. म्हणजे वायूचं जे काम ज्या ठिकाणी चालेल त्याला ते नाव दिलेलं आहे. अपान वायू, व्यान वायू, उदान वायू, समान वायू. उदान वायूने शिंक येते. समान वायू सगळ्या बॉडीमध्ये समान असतो. तर यात हे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे, टाईप ऑफ टच आणि फंक्शन ऑफ एअर. या श्लोकाचं महत्त्व असं आहे की अतिशय प्रगत शरीरशास्त्र, ॲडव्हान्स ॲटॉनॉमी अँड सायकॉलॉजी. ह्या श्लोकामध्ये अतिशय प्रगत शरीरशास्त्र सांगितलेलं आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र, मेडिकल सायन्स मानते की आपल्या शरीरातील मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम बाह्य जगातील थंड, उष्ण, मऊ किंवा कठीण ह्या गोष्टीचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवते. थंड लागलं की पण ते इतक्या क्विक ॲक्शन होते की आपल्याला आपण एवढंच म्हणतो आज जरा गरम वाटते, पण ती ॲक्शन होऊन गेलेली आहे. आज जरा थंड वाटतं आहे, आज अस्वस्थ वाटतं आहे, आज स्वस्थ वाटतं आहे. असं भागवताने हजारो वर्षापूर्वी स्पष्ट केले की हे कार्य शरीरातील वायू, एअर, एनर्जी इलिमेंट्स आणि प्राणशक्तीच्या माध्यमातून घडते. हे भागवताने हजारो वर्षापूर्वीच सिद्ध केलेलं होतं. श्लोकाचा इतिहास काय आणि संदर्भ काय ह्याचा जर विचार केला तर यातला संदर्भ आहे प्रमुख 2 व्यक्तीमधलं संभाषण. जसं कपिल मुनी आणि देवहूतीमधलं संभाषण, चर्चा हा मुख्य गाभा आहे या श्लोकाचा. या संवादामध्ये भगवान विष्णूंचे अवतार कपिल मुनी आणि त्यांची माता देवहूती यांच्यात माता पुत्राच्या नात्याने चाललेला एक महान आध्यात्मिक संवाद आहे. आता ही सांख्ययोगाची जी मालिका कपिल मुनीने काढली आहे त्या मालिकेतला हा फर्स्ट एपिसोड आहे. जी पूर्ण मालिका समजायला थोडासा वेळ लागेल, पण ती समजून घेताना हा पहिला जो एपिसोड आहे
हा जर लक्षात आला तर बऱ्याचशा गोष्टीचा त्रास नाही होणार. उदाहरणार्थ स्तुतीने फुलून जाणार नाही आणि निंदा ऐकल्यावर नाराज होणार नाही. त्याचं कारण काय? तर आता शब्दाकडे लक्ष नाही द्यायचं आहे, ध्वनीकडे. आणि आपण जे 2 दिवसामध्ये चर्चेमध्ये लिहिलं होतं 2च शब्द, अगं, अहो, बरं, ठीक आहे. तर ह्या शब्दाच्या मागे लागलेला सूर, तो सूर जास्त टच करतो एनर्जीला. जसं एकच गोष्ट तुम्ही खूप वेळा मुलांना सांगितली की ते म्हणतात बरं, समजलं, पण ते सूर कसे असतात की तो निषेध दाखवतात की तुम्ही आता हे सांगणं बंद करा. आणि एखाद्या वेळेला सांगितलं तर म्हणतात बरं, समजलं, बरं का. पण मग तो सूर वेगळा असतो. तर सूरच एनर्जीला कळतो आणि शब्द एनर्जीला माहीत नाही, पण सूर एनर्जीला कळतो. असं कुठे ट्रेनिंग दिलं गेलं की चुकचुक केलं की मांजर किंवा कुत्रा जवळ येतो? कुठला ट्रेनिंग आहे? त्याला काय भाराखडीचं नॉलेज आहे का? शब्द. तुमचा मृदू सूर गेला ना की ते कळतं लगेच. किंवा चुटकी वाजवली की चुटकी म्हणजे त्याचं लक्ष वेधणं नाही, तो आवाज आहे की तो लक्ष वेधतो. त्यामुळे रस्त्याने चाललेल्या एखाद्या पशुकडे तुम्ही असं केलं, तो कान टवकारतो. तर त्याला काही हे माहीत नाही की लोक चुटक्या वाजवतात. तो चुटकी शब्द आपल्याला माहीत आहे, पण त्याला ध्वनी माहीत आहे. सो यानंतर भागवतकार अशी अपेक्षा ठेवू शकतात आपल्याकडनं, व्यास महाराज, की जर का स्तुती झाली तर जास्त फुगून जाऊ नका, पण जर का निंदा झाली आणि आरोप प्रत्यारोप झाले तर जास्त डिप्रेसमध्ये जाऊ नका, कारण दोघांमधला फक्त ध्वनी बघायचा आहे. आणि ही मोठी मेख कपिल मुनीने आपल्या आईला सांगितली होती. कपिल मुनी देवहूती मातेला भौतिक सृष्टीचे घटक, एलिमेंट्स ऑफ नेचर समजावून सांगून आत्म्याला या भौतिक बंधनातून मुक्त कसे करावे याचा मार्ग दाखवत आहे. त्यामुळे जर का मंदिरात गेले तर तुम्ही माथा त्या शंकराच्या पिंडीला लावला तर तो स्वतःला स्वतःचा स्पर्श अनुभवण्याकरता आहे. तो स्वतःचा सन्मान आहे, ती स्वतःचीच आरती आहे. कारण इलिमेंट्स ऑफ नेचर हे त्यांच्यातून तुमच्यासारखे आहे. ही गोष्ट कपिल मुनी देवहूतीला समजून सांगतायत. आणि ती ह्या श्लोकामध्ये ते वायू आणि स्पर्श या घटकांचे सखोल विश्लेषण करतायत की वायू आणि स्पर्शाचं आईला कळालं पाहिजे. म्हणून या श्लोकामधून जो लेसन आपल्याला घ्यायचा आहे, धडा आपल्याला घ्यायचा आहे, तर तो कोणता धडा घ्यायचा आहे? तर ह्या श्लोकातून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, ज्याच्यावर एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी भरपूर लिहिलेलं आहे, तितिक्षा. तितिक्षा हा जो शब्द आहे हा तुम्हाला एकनाथी भागवतात पाहायला मिळेल. आणि ती तितिक्षा कशी आहे की हवा आली, ऊन तापलं, थंडी पडली किंवा आपल्या कुटुंबातले लोक आपल्या मनाच्या विरुद्ध वागले तर ते मनात ठेवून सहन करा असं नाही आहे, तर त्याच्यावर तक्रारच उठली नाही. गुरुकुलामध्ये असे काही शिकणारे होते की ते नियम तोडून टाकायचे आणि नियम तुटल्यानंतर साहजिकच ती गोष्ट गुरुपर्यंत जायची. मग जास्त नियम तोडणाऱ्याला एक दिवशी आणून त्यांनी त्या गुरुसमोर उभा केला की बघा हा आश्रमामधले नियम तोडतो आहे. तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, याला सोडून द्या, तुम्ही जा. आणि मग एकट्यात जेव्हा त्याच्याकडे नुसतं बघितलं तर तो एकदम सांगायला लागला, नाही माझा तो विचार नव्हता, माझा तो समज नव्हता, पण ते असं झालं तसं झालं. आणि मग शेवटी म्हणे, गुरुजी जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. तेव्हा गुरुजीने सांगितलं की बाई क्षमा तर तेव्हा होईल जेव्हा तुझं चुकलं हे मी मान्य करेन.
आता तो भावच नाही उठला तर क्षमेचा काही संबंधच येत नाही. तर हे जे खूप अंतर्गत स्तरावरचा बदल आहे आणि बदलाची भूमिका आहे ते देवहूतीला कपिल मुनी समजावून सांगत आहे. आणि त्यात आता ते सांगतात की तितिक्षा अंगी बाणा, तितिक्षा जी आहे ती अंगामध्ये उतरवा. हा लेसन आहे या श्लोकाचा. हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णांच्या एका उपदेशाशी साधर्म्य दर्शवतो. एक श्लोक आहे त्याच्याशी हा बिलकुल मिळता जुळता श्लोक आहे. मात्रा स्पर्शा तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. थंडी, उष्णता, सुखदुःख हे केवळ इंद्रियांच्या स्पर्शामुळे जाणवतात. हे भौतिक गुणधर्म कायम टिकणारे नसतात. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या चढउतारामुळे विचलित न होता मनाचा समतोल राखायला शिकले पाहिजे. आता मनाचा समतोल राखायचा म्हणजे स्टेबल. चक्र सुदर्शनधारी कृष्णाचं बोर्ड बघा, स्टेबल आहे. आपल्या सूर्यमंडलातला सूर्य बघा, स्टेबल आहे. बाकीचे सगळे गडबड करत आहे. तर एखाद्या गोष्टीने जर मन विचलित झालं तर त्यासाठी एक पॅरामीटर आहे. 30 सेकंदामध्ये तुम्ही स्थिर व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे एका खेळण्याची तुलना होऊ शकेल. खेळणं 30 सेकंदात स्थिर होतं आणि आपण खेळण्यापेक्षा पुढे आहोत, म्हणजे आपण जिवंत एलिमेंट आहोत. मग घडली एखादी घटना तर ती घटना घडल्यानंतर लगेच स्थिर व्हायला पाहिजे. आणि घटना घडू नये असं का वाटतं की असं नाही घडलं पाहिजे, असंच घडलं पाहिजे असं का वाटतं? कारण आपण आपलं लाईफ जे आहे ते स्क्रिप्टेड लाईफ जगायवर भर देतो आहे ना. स्क्रिप्ट तयार पाहिजे. स्क्रिप्ट म्हणजे समजलं ना काय होतं? स्क्रिप्ट म्हणजे पटकथा. हां, म्हणजे तुम्ही आता इथे लोक असं येणार, मग जो बोलणारा आहे तो असा बसेल, मग हे असं असेल, मग इथे हार टांगलेला असेल, हे सगळं लिहून ठेवलं आणि मग त्या पद्धतीने केलं. आता प्रॅक्टिकल उदाहरण सांगू का? स्क्रिप्टेड. आज आपण ज्या पद्धतीने बसलो आहे 2 दिवस झाले, असंच पहिले ठरलं होतं. हां, नंतर त्यात आता जीवन हे रियालिटी शो आहे. व हा थोडा फरक आहे की स्क्रिप्टेड आणि रियालिटी शो. आता रियालिटी शोमध्ये ते आसन तिकडे गेलं. तोही शो काही जास्त दिवस चालला नाही. 24 तासाने पाऊस आला. आता हे स्क्रिप्टमध्ये नव्हतंच की पाऊस येईल आणि मग परत बदलेल, मग पुन्हा इकडे आले. आता स्क्रिप्टमध्ये काय ठरलं होतं? स्क्रिप्टप्रमाणे काही होत नाही. रियालिटी शोमध्ये काही होतं. त्यामुळे जीवन हे रियालिटी शोसारखं आहे. मग रियालिटी शोमध्ये तुम्ही असं धरून नाही चालणार की ते बघा आम्ही असं ठरवलं आहे. मग ठरवूच नका. कपिल मुनी आईला तेच सांगत असेल की तू रोज सकाळी काय बनवायचं हेही ठरवू नको, कारण ते स्क्रिप्ट होईल. अचानक कुठून जर पालकाचे पराठे आले तर, कारण ते स्क्रिप्टमध्ये नाही आहे, ते भस्कन आले, गेलं ना स्क्रिप्ट. आणि मग स्क्रिप्ट बिघडलं की आपण काय म्हणतो, काय हे असंच आहे, ते असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. आता तेवढा वेळ गेला. थोडक्यात हे सांख्ययोगाचं ज्या वेळेला हे बनवायला घेतलं ना, तेव्हा कधीकधी हा विचार आला मनात बुवा की कदाचित कपिल मुनी आईला सांख्ययोग सांगतायत म्हणजे ते एका दृष्टीने लिव्ह इन मोमेंट टू मोमेंट असंच सांगत आहेत की तू एक क्षण नको जगू, कारण दुसरा क्षण येईल तर तो काहीतरी वेगळं करेल, त्याच्यातही स्थिर राहा.
लिव्ह इन मुवमेंट एवढ्यापर्यंत नाही थांबलेले दिसत, ते थांबलेले दिसतात लिव्ह इन मुवमेंट टू मुवमेंट. म्हणजे मग तो जो सच्चिदानंदाचा ठेवा असेल कुठे बॉडीत आणि ज्याची अवस्था येते म्हणतात आणि त्या अवस्थेला एक सामान्य माणूस जाऊ शकत नाही असंही प्रत्येकाला वाटतं की मग ते काय आपण काय देव होऊ शकणार आहे काय, सच्चिदानंद अवस्था येणार आहे काय, आपल्याला कशाला मिळेल. ह्या सगळ्या विचारातून कपिल मुनी बाजूला काढतायत. देवहूतीने कुठल्या उपनिषदाचा अभ्यास केला होता का? नाही, कुठलंच नाही. तिला वेद वाचता येत होते का? तसा उल्लेख नाही आहे. म्हणजे काहीच येत नव्हतं. अशा आपल्या आईला तत्त्वज्ञान एवढं मोठं सांगताना शब्द आज आपण वापरतो आहे लिव्ह इन मुवमेंट टू मुवमेंट, पण कपिल मुनी तेच बोलत होते की तू तर ह्या क्षणात आनंदी आहे ना, पण ह्या क्षणात आनंदी नको राहू, पुढच्या क्षणातही राहा, त्याच्या पुढच्या क्षणातही राहा. असे क्षणावर क्षण येत जातील, कारण लाईफ हे रिॲलिटी शो आहे. इथं स्क्रिप्टवर काही चालत नाही. आपण ठरवतो काही की चला आता भागवत आहे तर मस्त 5 वाजता जाऊ, 4 वाजताच 2-4 पाहुणे येतात. स्क्रिप्टमध्ये काय होतं ते जाऊ, झालं काय? हां, मग तिकडे जायच्या अगोदर थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून ठेवू, तर नेमकं 3:30-4लाच लाईट जातात. आता हे स्क्रिप्टमध्ये नव्हतंच, मग ते येऊन गेलं. मग आलं की गडबड करते. या कपिल मुनी काय सांगता? होऊ दे, जे होतं ते होऊ दे. पण होतं ते होऊ दे म्हणजे तुम्ही नुसतेच बसून राहा असं नाही, तुम्ही स्थिर राहा. तुम्ही त्या होण्यामागे नका लागू, त्या होण्याला बघा की हे असं होऊन राहिलं की आम्हाला काम होतं पण अचानक 3:30ला लाईट गेले, बस एवढंच. इन्फॉर्मेशन आली मेंदूला, दॅट्स इट. तर ही मोठी घटना आहे. सुशिक्षित व्यक्तीच्या समोर कपिल आता 15 दिवसापूर्वी आउट ऑफ सेशन गेलं होतं. जाण्याच्या पहिले तुम्हाला विचारलं होतं की तिथे गेल्यावर काय दिलं पाहिजे. तुम्ही सांगतो तर ड्रेस दिला पाहिजे, पण ते स्क्रिप्टेड नसलं पाहिजे. हो. वाटलं असं तर एक इन्सिडेन्स असं झाला की केदारनाथच्या तिथे शंकराचार्यांचा एक प्लेस आहे. पाऊस यायला लागला, मी तिथे जाऊन उभं राहिलो, तर तिथून एक व्यक्ती स्वतः आले आणि ते विचारत होते की कपडे आणले का. त्याच्यावर त्यांनी एवढं पण विचारलं, मग चप्पल नाही आणली का सोबत त्याच्यामध्ये. त्यांनी म्हणजे ते म्हणजे एकदम गरीब व्यक्ती होते, ते दुसऱ्यांकडे मागत होते काहीच नाही. आम्ही एका कोपऱ्याला उभं होतो, पण तिथे स्वतः होऊन आले आणि म्हणे कपडे आणले का. अरे बाप, हे तर गजब झालं की नाही. म्हणजे मग काय बुवा, विश्वाचं अंतःकरण एक आहे की नाही. मग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतःकरण एकच आहे की नाही. हां, तीर्थावर जा पण स्क्रिप्टेड होऊन जाऊ नका. आणि तीर्थावर जायचं असेल तर त्याच्या अगोदर कमीत कमी 51 वेळा 21 वेळा हरिपाठ वाटून जा, पारायणच करून जा. त्याच्यात लिहिलं आहे तीर्थीव्रती भाव धरिरे करुणा. तीर्थाव्रतावर तर त्याने जावं की ज्याच्या मनात भाव आहे आणि करुणा आहे. आणि मग शांती दया पाहुणा हरी करी. मग तुम्हाला रिटर्न येताना काय मिळेल? शांती. मग तुम्ही घरी आल्यावर काय होईल? तुम्ही दयावान बनाल. त्यामुळे मला तरी वाटतं की रामायणाचा एखादा खंड वाचायपेक्षा हरिपाठ वाचून जा. त्याच्यामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि लिव्ह इन मुवमेंट टू मुवमेंट जर जगायचं असेल तर त्याच्यावर एकच उपाय, नामसंकीर्तन साधन पै सोपे. आत्ता ह्या वेळेला जगायचं आहे काय? मग नामसंकीर्तनच महत्त्वाचं आहे. नामच एक आधार आहे की जो वर्तमानात जगायला भाग पाडतो. आणि ते इतकं सोपं साधन, पण इतकं समजायला सोपं असलेलं रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, पण तो जपायची तयारी करायला लागेल. ते तुम्हालाच करावं लागेल. वर्तमानात जगायचे नियम आहे हे बोल. वर्तमानात कसं जगता येईल तर तुम्ही संकीर्तन करा.
आणि ते सांगणारा साधा माणूस नाही आहे. ज्याने जगाला ओळखून समाधीस्थ व्हायपर्यंत तो कंटाळला, अशा व्यक्तीने लिहून ठेवलं की तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचे नाही, त्यांचं स्टेटमेंट आहे की तुम्ही जर म्हटलं की आमचं कुठलं तरी पाप आडवं येत आहे तर चिंता नका करू, नाम संकीर्तन सुरू करा. आणि पुरावा ज्ञानेश्वराचा आहे की एका जन्माची काय गोष्ट करतो, तुम्हाला माहीत नसलेल्या इतक्या जन्माची पापं जळतील. आणि नामसंकीर्तनामध्ये ज्या वेळेला मनुष्य गर्क होतो ना, त्यावेळेला तो खरंच लिव्ह इन मुमेंट असतो. वर्तमानात जगा. आणि वर्तमानात जगणंच सच्चिदानंद अवस्थेपर्यंत नेणारं साधन आहे. रॉकेट, त्याला म्हणा अग्निबाण. की तुम्ही एखादा उपग्रह तयार केला आणि तुम्हाला अवकाशात सोडायचं आहे तर त्याला अग्निबाण लागेलच, ते स्वतः उडून नाही जाणार. आणि तो अग्निबाण आहे नामसंकीर्तन. आणि नामसंकीर्तनामुळेच वर्तमानात जगल्या जातं. बाकीचे सगळे उपाय हे भूतकाळात भविष्यकाळात रमवणारे दिसतात. म्हणून तर त्यांचं दुसरं स्टेटमेंट आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म. स्टेप बाय स्टेप बघा. हा सगळा विनाकारणचा श्रम आहे म्हणतात हे. पण हे लक्षात ठेवा की बोलणारा साधा नाही. ज्याच्या नावावर 700-800 वर्षानंतर अजूनही हजारो लाखो लोक पोट भरतात, जेवतात, प्रसाद म्हणून जिथे लोक आनंदाने देतात. तुम्ही बघा ना, जाऊन बघा एखाद्या वेळेला आळंदीला, पंढरपूरला, विनाकारण येऊन तुम्हाला खायला देतील. मग ही ताकद आपल्या नावात नाही आहे, ही त्याच्या नावात आहे. आणि म्हणून त्यांचा गौरव करताना, आता हा विषय निघाला म्हणून सांगतो की त्यांचा गौरव करताना तुकाराम महाराजांनी खूप मोठं स्टेटमेंट केलेलं आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. हा एकटा ज्ञानी नाही आहे, तो ज्ञानियांचा राजा आहे. म्हणती ज्ञानदेव तुम्हारीचे. म्हणजे हे तर बहुतेक ज्ञानदेवांना उद्देशून त्यांनी म्हटलं असेल की तुम्हाला ज्ञानदेव त्याच्यामुळे म्हणतात कारण तुम्ही नुसते ज्ञानदेव नाही, तुम्ही राजे आहात. आणि ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट सोपी करून सांगितली, परंतु ही सोपी होऊन संतांनी सांगितली, पण त्याचा वापर करण्याची जबाबदारी बाकी प्रत्येक जीवावर आहे. आता तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने थोडंसं उकल करून, म्हणजे ज्ञानेश्वरांना समजून घ्यायचं असेल तर भागवताचा अभ्यास जास्त कामी येईल. ज्ञानेश्वरांना समजून घ्यायचं असेल तर भागवत हे आधारशिला आहे. आणि गीताही समजून घ्यायची असेल तर भागवत हे आधारशिला आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टीचे जे उत्तर आहे ना, ते भागवतामध्ये मिळतात की जे जीवाला प्रश्न पडत असतील. जीवाच्या प्रश्नांचं काय आहे, नाही कळत एखादी गोष्ट. भौतिक जगाच्या आकर्षणामुळे माणूस स्वतःला हरवून बसतो. मग तो हरवून बसला तर तो सापडेल कोणाला. जसं एखादं छोटं बाळ आहे आणि ते काशीला दर्शनाला गेलं आणि घाटावर आईवडिलांचा हात सुटला, तर मग दुसरे लोक रडताना त्याला आईसकांडी देतील, कुल्फी खा. तो कुल्फी खाईल पण तरी रडेल. मग कोणीतरी येईल, तो म्हणेल काय झालं, तो म्हणे यांचे आईवडील हरवले. अरे रडू नको, फुग्यावाला भेटला. मग एक फुगा त्याला दिला. तो एका हातात फुगा आणि एका हातात कुल्फी घेईल पण तरीही रडेल. त्याचं कारण काय आहे? हां, तसं भौतिक जगामध्ये घर मिळेल, कीर्ती मिळेल, सन्मान मिळतील. भौतिक जगातले लोक की जब से तुमने मुझे अपना बना लिया है तब से दुनिया ने अपने हाथों पे उठा के रखा है ना. काहीतरी लाईन आहे ना ते, जब से तुमने मुझे दीवाना बना रखा है. म्हणजे जेव्हापासून ते लहान मुलगं जसं त्या आईवडिलांसाठी दिवाना असतं,
तसं त्या परमतत्वासाठी जो दिवाना बनला आहे, तर हाच त्या भगवंताला सांगतो की तू जेव्हापासून मला तुझ्यासाठी पागल बनवून टाकलं ना, तर लोकांनी उलट असं दोन्ही हातावर उचलून घेतलं. आणि हे सगळं संतांच्या जीवनातून आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं. प्रत्यक्ष बघायला मिळतं. तर तितिक्षा, सहनशीलता. भौतिक गुणधर्म कायम टिकणारे नसतात. भौतिक गुणधर्म हे कायम टिकणारे नाही आहे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या चढ उतारामुळे विचलित न होता मनाचा समतोल साधायला शिकलं पाहिजे. भौतिक जगामध्ये जर देह आहे तर आपल्या स्क्रिप्टप्रमाणे आपण जी पटकथा लिहितो त्याप्रमाणे होईलच असं नाही. पण स्वतःला भविष्यात बघून ह्यावेळेला काय बदल करायचे आहे ते मात्र आपण करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने इतकी मुभा दिली आहे की आपण स्वर्गात जाण्यासाठी CV सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे एक प्रकारे असं दाखवतं की जर स्वर्गाचं दार उघडणार असाल तर आमचं नाव पहिले. म्हणजे ती लिस्ट आता एवढ्या जगातून लोक जात असतील. नींद में सपना गिरा. सपने में जाके वो स्वर्गाच्या दारापर्यंत जात होता आणि मग तिथून परत येत होता. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. तर त्याने त्याच्या गुरुला विचारलं की गुरुजी मला स्वप्न पडतं हो आणि मी स्वप्नात स्वर्गाच्या दाराजवळ जातो तर ते दार उघडल्याच जात नाही. मग गुरुजीने सांगितलं की तू असं कर की आता जेव्हा तू स्वप्नात त्या स्वर्गाच्या दाराजवळ गेला तर तिथे कुठे पाटी आहे का ते बघून घे. पाटी लिहिलेली आहे का ते. मग याने लक्षात ठेवलं की अरे पाटी दिसलं आहे. 2-4 दिवसांनी परत पहाटे स्वप्न फिरलं. स्वर्गाच्या दारावर गेला आणि याला गुरुचं म्हणणं आठवलं की गुरुजीने बोला था की काही पाटी असेल तर बघायला पाहिजे. मग याने इकडे तिकडे पाहिलं तर वरती पाटी होती की हे द्वार कैक वर्षानंतर एखाद्या वेळेलाच उघडल्या जातं आणि पटकन बंद होतं. तर मग ते पाटी पाहिली, त्याला आनंद वाटला. मग त्याने गुरुला सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या वेळेला मी स्वप्नात चूक नाही केली. मी अलर्ट होतो. तुम्ही सांगितलं पाट्या पाहून घे. पाटी पाहिली तर त्या दरवाजावर असं लिहिलं होतं की हजारो वर्षातून एखाद्या वेळेला हे दरवाजा उघडला जातो पण उघडल्या गेला की लगेच बंद होतो. आणि आम्ही तो रस्त्यात उभे आहे. तेरी राहो में खडे. आम्ही वाट पाहतोय की कधी उघडेल आणि केव्हा जायला मिळेल. मग गुरुजीने सांगितलं की आता एक काम कर. आता तू वरती बघितला पण आता पुन्हा जर स्वप्न फिरलं ना तर त्याच्या आजूबाजूला बघून घे काही पाट्या आहे काय. तर तो म्हणे हे पहिलेच सांगायचं ना. मग मी वरती कशाला बघितलं असतं. नाही म्हणे आता ते तू मला वाटलं की तू पाटी बघितली तर ती पाटी बदलली असेल असं वाटलं होतं. अच्छा म्हणजे तुम्हाला माहीत होतं म्हणे. हां म्हणे मला एवढं माहीत होतं की बुवा नियम बदलतात तर त्यांनी बदललं असेल की हजारों साल में से कुछ समय तक दरवाजा खुला रहता है. त्यात जेवढे आले तेवढे आले, नाही तर बंद झालं. याला परत स्वप्न फिरलं. गुरुची गोष्ट आठवली की आता वर नाही बघायचं, इकडे तिकडे बघायचं. आणि ज्या वेळेला त्याने सगळ्यात पहिले उजवीकडे बघितलं तिथे एक मोठी पाटी होती की हा दरवाजा कधीच उघडला जात नाही. मग तर पंचायत झाली. मग परत दुसऱ्या दिवशी गेला, नाराज होता थोडा. तर त्याच्या येण्यावरूनच गुरुजींनी ओळखलं. म्हणे काही गडबड झाली का. अहो म्हणे काय गडबड झाली, तुम्ही सांगितलं पहिले वर बघा. ती पाटी बघितली
तर मी तर अपेक्षा सोडून दिली होती. आणि तुमच्यासारख्या गुरुच्या सान्निध्यात राहून जर मला स्वर्गात जागा नाही तर मग ते तुमचाही तर इन्सल्टच आहे ना तो, की तुमच्यासोबत राहून मला जागा नाही. आता ही शिष्याची चालाकी होती की तुम्हारे साथ में रह के हम दुख में कैसे. पण म्हणे तुम्ही अजून पंचायत करून टाकली. तुम्ही सांगितलं उजवीकडे बघ, डावीकडे बघ. उजवीकडे मोठी पाटी लावली होती. म्हणे काय वाचलं? अहो म्हणे आता तर पंचायतच झाली. त्यांनी लिहिलं की हा दरवाजा कधीच उघडला जात नाही. अरे म्हणे मग तर प्रश्न सुटला. तो म्हणे सुटला नाही, उलटा ताण झाला. कारण आता हा दरवाजाच उघडला जात नाही तर आतमध्ये जायचं कसं. अरे म्हणे तो इशारा होता की आता तुम्हाला इकडे यायची गरज नाही आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच स्वर्ग निर्माण करा. हां, आता तुम्हाला इकडे यायची गरजच नाही. काही गरज नाही. त्यामुळे तो दरवाजा उघडल्याच जाणार नाही कधी. आणि आमच्या संगीत मिळेल. हो, अच्छा. तू भरपूर पुण्य लिहून ठेवले का? किंवा हे पुण्य आहे, ते पुण्य आहे, त्या पुण्याने टिळे मामाला आणि बुवाला माहीत नसेल. मी यांना एक होमवर्क दिलं होतं बुवा, की तुम्हाला ज्यांना भागवतात ऐकून पुण्य मिळायचं आहे आणि पुण्य मिळाल्यावर स्वर्गात जातो ना माणूस. हां, तर स्वर्गात जायसाठी तुमचा CV माझ्याकडे देऊन ठेवा. म्हणजे हां, आणि म्हटलं CV देऊन ठेवा. कधी व्यास महाराज भेटले तर मी सांगेल की बुवा आमचेही लोक आहेत एवढे. व्यास का आज बोला, मेरा पाकिट लाया, कुछ काम का नहीं रहा. आता स्वर्गातले CV कसे आहे ते तर मी अजून पाहिले नाही. आता घरी जाऊन पाहिजे. पण त्या गुरुने शिष्याला सांगितलं. बरं, त्या शिष्यालाही हेच स्वप्न पडले की स्वर्गात गेलाय, दार उघडत नाही. कोणाकोणाला सगळ्या असं मला काही सांगतो. स्वर्गाच्या दारावर वरती पाटी कोणती लिहिली आहे? 1000 वर्षातून एखाद्या वेळेला उघडल्या जातं. पण ते उघडलं की पटकन बंद होतं. म्हणजे आता किती वेळ थांबणार? दुसरी पाटी कोणती आहे? खुलताही नाही कधी. जो उघडल्याच जात नाही त्याची काय अपेक्षा करायची? मग गुरुने जो उपाय सांगितला तो बरोबर वाटला की नाही, की हे दार नाही उघडल्या जात. आता तुला तू जिथे आहे तिथेच स्वर्ग निर्माण करावं लागेल. मैं बसाना चाहता हूँ स्वर्ग धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर. मग ते स्वर्ग तुम्हाला इथंच निर्माण करायचं आहे. ऑफ स्टंपला बॉल पडला आणि लेग स्टिक गेली. पण हरकत नाही. तुम्ही जिवंतपणे क्रोध, अहंकार सगळं आमच्याकडून इथंच नाही, पण जरी बोल्ड झाले तर बॉलरही त्याच लेवलचा होता. म्हणजे चांगल्या बॉलरकडून आऊट झाले ना तर प्रतिष्ठा असते, माहीत आहे का? अशा गल्ली बोळातल्या बॉलरकडून आऊट झाले तर काय नाही, ते लोक नाव ठेवतात काय तुला असं किरकोळ माणसाने आऊट करून टाकलं. व्यासांनी टाकलेला बॉल होता तो आणि त्याच्यावर आपण आऊट झालो तर आपल्याला धन्यता आहे म्हणून की अरे वा तुम्ही आऊट झाले. यस, 1 नंबरच्या बॅट्समनला पहिल्या बॉलवर जर आऊट केलं ना तर बॅट्समनचं नाव तर होतंच पण बॉलरचंही नाव होतं. पण बॉलरच्या नावासोबत ते म्हणतात 150 के ऊपर स्पीड था बॉल का, ऐसे तो वो टिक जाता तो खेल जाता. म्हणजे आऊट झाला तर दोघांचंही नाव होतं, आपलंही नाव होईल आणि व्यासांचंही नाव होईल. कारण आपण कपिल मुनी आणि देवहूतीचा इतिहास पाहतो आहे.
आणि त्या इतिहासामध्ये ह्या गोष्टी आहेत, तितिक्षा, मनाचा बॅलन्स. आणि तो बॅलन्स कसा आहे की तो तितिक्षेने साधता येईल. कधी जमलं तर एकनाथी भागवत उघडून बघा. एकनाथी भागवतामध्ये त्यांनी एक चॅप्टरच टाकलेला आहे तो, आणि ते भागवत 11 स्कंदावरची एकनाथ महाराजांनी केलेली टीका, की संस्कृत कळणार नाही, प्राकृतामध्ये आपल्याला समजेल असं ते तयार केलं आहे. आता ह्या श्लोकांमधून अजून शिकायसारखं काय, तर प्राणायामाचे महत्त्व. प्राणायामाचे महत्त्व. हिरण संहिता आणि हठयोग प्रदीपिका हे जे नाथपंथीयांचे ग्रंथ आहेत, दत्तप्रबोध असे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये जी स्टॅबिलिटी आणण्यासाठी जी एक क्रमिक प्रोसिजर सांगितलेली आहे, पद्धत, त्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिले आहे आसन सिद्धी. आणि ती गोष्ट पतंजलींनी सुद्धा मान्य केली आहे. म्हणजे पतंजली हठयोग प्रदीपिका किंवा हिरण संहिता, त्याच्यामध्ये जे शरीराचे वेगवेगळे आसनं सांगितलेले आहेत, त्या आसनांमध्ये आणि सगळ्या लोकांनी एकमुखाने सांगितलं, पहिले शरीर स्थिर ठेवा. ही पहिली पायरी आहे की तुम्ही असे बसले तर असेच बसले पाहिजे, काहीच नाही हालचाल. त्याला लहान लहान पोरं ते स्टॅच्यूचा गेम खेळतात ना, तसं आहे त्या स्थितीमध्ये. आणि ती गोष्ट रशियामधला जो फिलॉसॉफर आहे गुरुजीएफ, तो आपल्या शिष्यांना केव्हाही करायला लावायचा. तो एखाद्याच्या घरी जायचा आणि तो जर अलमारीजवळ कपडे काढत असेल ना, तर हा जोराने ओरडायचा, स्टॅच्यू. म्हणजे त्याचा हात कपड्यावर तसा, एक हात कपाटाच्या दारावर तसा, आणि मग ते म्हणायचं आणि घरी चालला जायचं. ते लोक संतापायचे त्याच्यावर की असा कसं काय गुरु आहे. लहान लहान पोरं बरी मग ते की थोड्या वेळाने म्हणतात रिलीज. हा म्हणतच नाही, हा घरी निघून जातो. आणि घरी निघून गेल्यानंतर जेव्हा ते दुसरे म्हणायचे, हो तुम्ही त्याला स्टॅच्यू म्हणून आले, अरे असं आहे का, चल 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 त्याच्या घरी जाऊन. आणि मग तिथे जाऊन त्याला सांगायचं, सॉरी हां मला थोडं विसरच पडला होता. आणि जाणून बुजून विसर वेळ लावायचा, तितका वेळ तो तसा उभा. आणि मग ते एकामेकाला भेटले की म्हणायचे, मी पहिलेच म्हणत होतो याच्या नादी लागू नका, हा थोडासा सर्किट आहे, हा केव्हाही येतो केव्हाही स्टॅच्यू म्हणून जातो, म्हणून निघून जातो घरी. घरी निघून गेल्यावर पंचायत. मग ते घरातल्याने वाटायचं, हा तिकडे करून काय राहिला आहे असा. तर अशी गंमत जी होती, शरीराला स्थिर करणं. असे बसले तर असेच बसा, मग काहीच नाही, म्हणजे मान हलणार नाही, काही हलणार नाही, एकदम स्थिर. ही पहिली पायरी आहे. आणि प्राणायामाचं जे महत्त्व सांगितलं ते त्यांनाच कळेल ज्यांनी आसन सिद्धी केली आहे. म्हणून हे संदर्भासहित आपल्या समोर आणलं आहे की इथे कपिल मुनीने देवहूतीला प्राणायामाचं महत्त्व सांगितलं नक्की, पण सगळ्यात पहिले आसन सिद्धी देवहूतीची झालेली असेल, पाहिली असेल त्यांनी की आपली माता इतकी स्थिर राहते, कमीत कमी ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त कामं, हालचाल कमी. मग कमी हालचालीमध्ये अशी जी स्त्री आहे की जिला शरीरावर अलर्टनेस आलेला आहे, आणि शरीरावर जर हालचालच करायची असेल तर त्यातला दुसरा प्रकार नंतरच्या काळात दिसतो, जेव्हा महावीर, बुद्ध आणि कृष्ण यांच्यापासूनचा काळ आहे, कबीरापासूनचा काळ आहे, मीरापासूनचा काळ आहे, त्या लोकांच्या काळात दिसतो. आणि तो काळ असा दिसतो की जर शरीर हालचाल करायला जमत नसेल तर ती हालचाल जागृतीने करा. म्हणजे आता मी हात असा उचलला तर मला माहीत पाहिजे, बोट असं केलं तर माहीत पाहिजे, बस. माझ्या इन्फॉर्मेशनशिवाय, चेतनेच्या रिकमेंडेशनशिवाय हालचाल नको व्हायला. म्हणजे पेन घेतला आणि लिहिलं हे माहीत पाहिजे. मग ती गोष्ट पुढे आली. पहिल्यांदा कोणती होती? पतंजलीच्या पासून स्थिर राहा.
कृष्णाच्या वेळेला स्थिर राहा. नंतर हे लोक आले, यांना पटलं की सामान्य लोकांना नाही जमणार ते, की कसं स्थिर राहायचं. तर मग मालक बनून हालचाल करा, म्हणजे मग त्या शरीराच्या हालचालीचा जास्त प्रभाव नाही राहणार. आणि मग नेक्स्ट स्टेप येते प्राणायाम. तर बहुतेक हे श्लोक वाचल्यानंतर देवहूतीचं ती स्थिरता कपिलांच्या लक्षात आली असेल, म्हणून त्यांनी प्राणायामाचं महत्त्व या श्लोकाद्वारे भागवतकारांनी, व्यास मुनींनी ते वाक्य कपिल मुनीच्या तोंडी टाकून देवहूतीला ऐकवलं. लिहिलं कोणी आहे? व्यासांनी. पण वाक्य बोलताना त्या कथेमध्ये कोण आहे? कपिल मुनी. ऐकतं कोण आहे? हां, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं की असं असं कपिल मुनी ह्या विषयावर आपल्या आईशी बोलले. वायू हा प्राणाचा आधार आहे. श्वास घेतला की प्राण ताजा होतो. वायू हा प्राणाचा आधार आहे. जर आपण प्राणायाम आणि चांगल्या वायूच्या वातावरणात आणि संपर्कात राहिलो, शुद्ध हवा, म्हणून प्रदूषणापासून दूर, तर आपले शरीर आणि मन निरोगी राहते. कारण वायूच शरीरातील सर्व संवेदनांना नियंत्रित करतो. ज्या सगळ्या संवेदना असतील त्यांना नियंत्रित करायकरता वायूच एक कारणीभूत आहे. जसं तुम्हाला एक आयडिया सांगतो की एखादा विचार आहे आणि तो विचार तुम्हाला नको आहे, पण तो घडी येतो आहे आणि त्याने परेशानी होते. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला खाली बसून घ्या आणि दीर्घ प्राणायाम करा. श्वासावर लक्ष द्या की श्वास आला, कसं प्राण सतेज झाला, आणि श्वास धीरे धीरे सोडा. श्वास घेणं आणि श्वास सोडणं ह्या प्रक्रियेत रमले की मग त्या विचारांपासून आपोआप दरी निर्माण होईल आणि ती रेख पडेल आणि तुम्ही वेगळे आणि विचार वेगळा. नाहीतर मग आपण त्या विचाराला हाणू नाही शकत. आणि यावरूनच एक गोष्ट अशी लक्षात येते की शरीरशास्त्रामध्ये आपल्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या विचार करायला स्वतंत्र आहेत, त्या आपल्या मर्जीवर नाहीत. आपल्या शरीरातल्या पेशी आपल्या मर्जीवर नाही आहेत. आणि आपल्याला वाटतं की ह्याने माझं मर्जीत राहायला पाहिजे, त्याने मर्जीत राहायला पाहिजे. आपल्या शरीरातल्या पेशी त्या इतक्या स्वतंत्र आहे. आणि हा अनुभव काय तुम्हाला आलेला नाही की एखादा विचार आहे तो किती वेळा आपण म्हणतो हा विचार नाही आला पाहिजे, पण तो आलेला आहे की नाही. त्याच्याकरता काही गोष्टी शिकायला पाहिजे किंवा काही ग्रॅज्युएशनच व्हायला पाहिजे असं काही आहे का? येतात की नाही विचार असे की जे नको आहे तरी आढळतात. मग नको असलेल्या विचारांवर उपाय नाही आहे. तो उपाय एकच आहे. कपिल मुनी आपल्या याला सांगतात प्राणायाम, की तुला जर पुत्रमोहाचे विचार येत असतील तर माते तू प्राणायाम कर. त्या विचारांपासून तू दूर होऊन जाशील आणि मग तुला ते कळेल की हा विचार वेगळा आहे आणि मी वेगळी आहे. या श्लोकामधला नंबर 3चा पार्ट आहे डिटॅचमेंट. आपण मागे पाहिलं होतं ना, द आर्ट ऑफ डिटॅचमेंट. तर ही डिटॅचमेंट ह्या श्लोकामधला 3 नंबरचा पार्ट आहे, जो लेसन आपल्याला घ्यायचा आहे. विचार जर संपत नसतील, विचार झोपताना त्रास देत असतील, तर त्याच्यावर उपाय काय आहे? प्राणायाम. लंबा श्वास घ्या, श्वासावर लक्ष ठेवा की तो श्वास आला तर तो हवा गरम लागली की थंड लागली इतकं मायन्यूटली बघा, आणि सोडताना धीरे धीरे रिलीज करा. श्वास घेताना जेवढा वेळ लागला त्याच्या डबल वेळ सोडताना लागला पाहिजे, म्हणजे विचार तिरोहित होतात. नाहीतर विचार झोपू देत नाही, है ना. आणि आता तर अजून पंचायत झाली की आपण CV स्वर्गासाठी दिला आणि नंतर सांगितलं की हे दार उघडतच नाही, त्यामुळे ही परेशान आहे.
आता ही एक नवी परेशानी विकत घेतली. आणि कधी कधी घरी गेल्यावर तुम्हाला रागही येऊ शकतो की जर एवढं माहीत होतं तर आम्हाला शिवी कशाला बाहेर की दारच उघडल्या जात नाही. डिटॅचमेंट म्हणजे साक्षीभाव. आपण शरीर आहोत की आत्मा आहोत, ह्या दोन गोष्टीचा निर्णय. आत्मा म्हणजे तुम्ही चेतना म्हणा, चैतन्य म्हणा, मग कोण आहे आपण? शरीर आहे की चेतना आहे? आता चेतना आहे हा अनुभव घेतला आहे का? एखादा आजार झाला की हा अनुभव घेता है कि ये मेरे को नहीं हो रहा है, पाय दुखायला लागले तर मग माझे पाय दुखत नाही असं तुम्ही 10 वेळा जप केला तर होऊन जाईल का? मग नेमकं काय आहे? शरीर आहे की चेतना आहे? म्हणजे असा प्रश्न कपिल मुनी देवहूतीला सांगतात की तू चेतना आहे की शरीर आहे हे तू कन्फर्म कर पहिले, आणि तू कन्फर्म करायला वेळ घे. पण हे जर कन्फर्म झालं तर मग ते डिटॅचमेंट साधल्या जाईल. साक्षीभाव केव्हा साधल्या जाईल? जेव्हा हे कळेल की मी नेमका शरीर आहे की चेतना आहे. मग त्यातला एक प्रकार आपण बघितला होता 1 तारखेपासून कालपर्यंतच्या डिस्कशनमध्ये, की तुम्ही झोपताना सांगा की मी शरीरात राहतो. आता इथं काय आलं? शरीर माझ्यात आलं नाही, पण मी शरीरात राहतो एवढंच आलं. म्हणजे तुम्ही ॲड्रेस दिला आहे फक्त स्वतःचा की मी शरीरात राहतो, पण तो ॲड्रेस म्हणजे तुम्ही नाही. आपण आपलं गुगलवरचं ते लोकेशन पाठवतो ना, पण ते लोकेशन म्हणजे आपण आहे का? नाही. पण ते लोकेशन म्हणजे काय? जिथे तुम्ही भेटू शकता ते लोकेशन आहे, पण ते लोकेशन म्हणजे तुम्ही नाही. त्या लोकेशनवर गेलेला माणूस त्याला भेटेलच असं नाही, पण लोकेशनवर गेला म्हणजे तो बसून राहील, कधीतरी तो तिथे येईल आणि भेटेल, असं होऊ शकतं. तर पहिला प्रश्न कपिल मुनींनी काय विचारला आईला की तू शरीर आहे की आत्मा आहे? आता आत्मा हा जुना शब्द असल्यामुळे आपण त्याला समजून घेताना की तू बॉडी आहे की एनर्जी आहे, नेमकं काय आहे? तर आईशी बोलताना कपिल मुनी म्हणतात की आई तू हे समजून घे की तू शरीर नाही आहे, तू तो शुद्ध चैतन्य आत्मा आहे, आणि हे तुला समजून घ्यावं लागेल. त्याच्याकरता वेळ घे, पण तू हे समजून घे की तू शुद्ध चैतन्य आत्मा आहे. आणि शिवसूत्रामध्ये पहिलं सूत्र जे आहे, जे पार्वतीला शिवाने सांगितलं ते आहे चैतन्य आत्मा. शिवसूत्रातलं पहिलं सूत्र. आणि इथं कपिल मुनी आईला काय सांगतात? तू हे समजून घे, किंवा तू हे ठरव की तू शरीर आहे की आत्मा आहे, पहिले हे ठरव. आता सांगा अधिक मास संपला की लग्न सराई सुरू होईल, कोणाचे साखरपुडे, कोणाची हळद. मग तोपर्यंत जर कोणी गेलेलं असेल तर 13वे बारशे. आता ह्याला वेळ द्यायचा की हे समजून घेत बसायचं आहे ना? नेमकं काय करायचं? जाय तर लागेलच ना. लग्न तर अटेंड करशील की नाही करशील? असं डायरेक्ट विचारलं की उत्तरच नाही आहे बुवा तुझं. हां, म्हणजे हे पहा. मग आता ते करत बसले तर हे राहून जातं, कारण तिकडे गेले की सगळं ते शरीराचा सन्मान होतो. 2 प्रकारचे कपडे आपण घरात ठेवतो की नाही? एक प्रकार कोणता?
दुसरा बाहेरचा. तर एक प्रकार आहे जे शरीर डोळ्याने दिसत आहे ते घरात ठेवायचं आहे, आणि बाहेर जायचं शरीर आहे ते चेतना आहे ते बाहेर जायसाठी आहे. मुर्दे कधी गावाच्या बाहेर गेले आहे का? जाणारे कोण आहे? चेतना ज्याच्यामध्ये असेल तो जाईल की नाही? मृत मग नाही जाऊ शकत. तर सगळ्यात पहिले देवहूतीला सांगताना कपिल मुनी म्हणतात की तुम्ही पहिले हे डिसाईड करा की तुम्ही चेतना आहे की शरीर आहे. आणि जोपर्यंत हे डिसाईड होत नाही तोपर्यंत काय होईल? मऊ, कठीण, थंड किंवा उष्ण लागणे हा शरीराचा धर्म आहे की नाही हे तू ठरवून घे. हा चेतनेचा, एनर्जीचा धर्म आहे का? हा शरीराचा धर्म आहे. आता तिला ते वळवत आहेत की तू शरीर नाही आहे इकडे, आणि इकडे वळवतानाही कसं सॉलिड टर्न घेतला शरीरासंबंधी की शरीर हे यंत्रासारखं आहे. मग ते यंत्र चेतनेच्या ताब्यात आहे. मग चेतना तिथं सुदृढ राहिली पाहिजे, तर त्याला यंत्राला चांगलंच ठेवणं आलं. हा धर्म जो आहे मऊ, कठीण, थंड किंवा उष्ण, हा धर्म आत्म्याचा नाही, हा धर्म शरीराचा आहे. हा साक्षीभाव मनात ठेव. आणि हा साक्षीभाव मनात का ठेव? कारण मनामध्ये पहिले विचार कर. पहिले विचार केला की मग धीरे धीरे समज तयार होईल, आणि विचार आणि समज एकत्र झाला की विवेक निर्माण होईल. आणि विवेक निर्माण झाला की तू कन्फर्म होऊन जाशील की तू शरीरात राहते आहे. शरीर बाह्य जगासाठी आहे, पण त्या बाह्य जगासाठी शरीराचं जे महत्त्व आहे ते चेतनेमुळे आहे. एवढं डिटेल तुझ्या लक्षात येईल, आणि मग त्याने काय होईल की त्याने हे माते तू दुःखातून दूर होऊन जाशील. कोणतं दुःख? मानसिक दुःखातून तू सहज मुक्त होशील. म्हणजे सायकोलॉजिकल दुःखातून बाहेर यायचा हा एक जबरदस्त मार्ग कपिल मुनीने आपल्या आईला सांगितला आहे. आता ह्या श्लोकाचं जे स्पष्टीकरण आहे ते अजून बघायचं म्हटलं, या श्लोकात वायू आणि त्याच्याशी संबंधित स्पर्शगुणाचे अत्यंत महत्त्वाचे पैलू सांगितलेले आहेत. स्पर्शाचे प्रकार, वस्तू मऊ आहे की कठीण, गरम आहे की थंड, हे आपल्याला वायूच्या स्पर्श ह्या गुणामुळे कळते. हे सर्व स्पर्शाचेच विविध प्रकार आहे. हे ह्या श्लोकाचं स्पष्टीकरण आहे. दुसरं, वायूचे मुख्य कार्य म्हणजे व्यानत्व, म्हणजे गतिमानता. वायू हा गतिमान आहे. शरीराच्या आत राहून रक्ताभिसरण करणे, अन्न पुढे ढकलणे, हात पाय हलवणे आणि सर्व अवयवांना ऊर्जेचा पुरवठा करणे हे वायूच्या व्यान कार्यामुळे शक्य होते. हे व्यान कार्य जर बिघडलं तर अपचन वगैरे होणं, गॅस्ट्रिक ट्रबल होणं हे सगळं सुरू होतं. नंबर 3मध्ये स्पष्टीकरणात आपल्याला असं आढळतं की गुणांची वृद्धी. वायूमध्ये स्वतःचा विशेष गुण स्पर्श तर आहेच, परंतु तो आकाशातून निर्माण झाल्यामुळे आकाशाचा मूळ गुण शब्द, ध्वनी देखील वायूमध्ये समावलेला आहे. उदाहरणार्थ, वारा वाहताना येणारा सू सू असा आवाज, किंवा हिंदीतून म्हणतात साय साय हवा बह रही थी. जनरली हॉरर शोमध्ये दाखवतात. तर वायूचा हा विशेष गुण आहे. आणि ह्या श्लोकामध्ये कपिल मुनींनी जे महत्त्वाच्या गोष्टीवर जोर दिला तो सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट कोणती सांगितली? तितिक्षा. नंतर तितिक्षा कशी साधायची? प्राणायामाने. प्राणायाम ही सेकंड स्टेप देवहूतीला सांगताना पहिली कोणती होती?
शरीर स्थिर ठेवणं. मग शरीर स्थिर ठेवल्या जात नसेल तर काय करायला पाहिजे? प्रत्येक हालचाल जागेपणी करा. की नाहीतर ठरवून करा की मला डावा हात हलवायचा आहे, तेव्हा हलवा. असं म्हणजे मालक बनून हालचाल करा. आणि नंतरची स्टेप आहे प्राणायाम. प्राणायामाचा परिणाम काय होईल? मन विचारांपासून मुक्त होईल. ही पहिली स्टेप आहे. आणि त्यानंतर पुढची स्टेप कोणती आहे? डिटॅचमेंट. मग ही डिटॅचमेंट कशी साधायची? तर त्याच्यावरचे खूप मोठे मोठे प्रयोग असतात. जसं झोपताना स्वतःला सांगायचं. लहान लहान पोरांना तुम्ही शरीराचं ज्ञान देताना की म्हणतात, लहान पोराला विचारतात, हां तुझं नाक कुठे आहे? मग तो दाखवतो, हे नाक आहे. तुझा डोळा? मग तो दाखवतो, हे डोळा आहे. तसं हा माझा उजवा हात आहे. झोपताना हा अभ्यास करायचा, मग तो उचलायचा. हा माझा डावा हात आहे, उचलायचा. मग हे माझं नाक आहे, बोट न्यायचं तिथं. आपलंच आपल्याला दाखवायचं. फक्त हे करताना आरशासमोर बसू नका. म्हणजे भिंतीकडे तोंड करून बसा आणि मग प्रत्येक अवयवाला हात लावून स्वतःला सांगा. कदाचित याने भेद निर्माण होईल. आणि देवहूतीला डिटॅचमेंटचा मार्ग कोणता सांगितला? की तू शरीर आहे की आत्मा आहे हे पहिले डिसाईड कर. मग तू शरीर आहे असं जर फिक्स झालं तर मग आत्मा त्याचं काय? आणि जर तू आत्मा आहे असं जर तू ठरवलं तर शरीराचं काय? हे दोघंचं करायचं काय? तर ह्यातून मग त्यांनी कोणता मार्ग सांगितला असेल की मी शरीरात राहतो. माते तू असं स्वतःला सांग की शरीर म्हणजे तू नाही आहे, तू तिथे राहते आहे. ते तुझं घर आहे, परमानंट ॲड्रेस नाही. ते इथल्या पृथ्वीवरच्या जे कार्ड बनवतात, आधार कार्ड वगैरे, त्याला आपण लिहू शकतो. तेवढी आपण हिंमत करतो, परमानंट ॲड्रेस. पण देवहूती आणि कपिल मुनीच्या संवादामध्ये कपिल मुनी सांगतात की परमानंट ॲड्रेस नाही. परमानंट ॲड्रेस सांगायचा कबीरदासजींनी प्रयत्न केला ना. जिथे चंद्र प्रभाव करत नाही, जिथे सूर्य प्रभाव करत नाही, चांद सूरज जहाँ पवन ना पाणी, जिथे हवाई नाही आणि पाणी नाही, हे सगळं काहीच नाही आहे. ती जागा कदाचित परमानंट ॲड्रेसची असेल. किंवा ते कोणतं ते अनाहत की शेजबर मेरे साहेब जी की, अनाहत के बाजार में साहेब जी की शेन, असं काहीतरी आहे ना. अहो किती वेळा आपण हे हां अनहद के बाजार में. मग अनहद म्हणजे तो हवा ध्वनी जे कायम हृदयात चालू आहे त्याच्यावर शेज आहे आणि त्याच्यावर तो साहेब झोपलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. परमानंट ॲड्रेस कुठे असेल तो विषय नाही, पण आता शरीर आणि चेतना याच्यामध्ये दरार टाकणं गरजेची आहे. ह्या श्लोकाचा इशारा आहे. आणि इथं या श्लोकाचं संपूर्ण चिंतन संपलेलं आहे. उद्याच्या दिवशी पुढच्या श्लोकावर जाऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. जरा सा निहारो तुझे मैं हृदय में, 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 मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, जरा सा निहारो तुझे मैं
में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी, हरि भक्त के घर मुझे जन्म देना। जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि। गतिस्त्वं त्वमेका भवानी। अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि। गतिस्त्वं त्वमेका भवानी। जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी, जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। हरि भक्त के घर मुझे जन्म देना। अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि। गतिस्त्वं त्वमेका भवानी। गतिस्त्वं त्वमेका भवानी। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज के आनंद की जय।